नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ग्राहकाने नळ जोडणीवर जलमापक बसवण्याच्या सूचना पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेमार्फत पनवेल शहर आणि 29 गावांतर्गत गृहसंकुल, सोसायट्या, घरे, चाळी, उपहारगृहे, शाळा, कॉलेजमध्ये सर्व ग्राहकांच्या नळ जोडणीवर जलमापक बसवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. हे जलमापक बसवल्यानंतर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. जलमापक बसवल्याने नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होणार आहे. सध्या सोसायटीला स्वतंत्र घर असणाऱ्यांना पनवेल महापालिका पाणीपुरवठा विभागामार्फत जलमापक खरेदी करण्यास सांगत येत होते, परंतु पनवेल महापालिकेमार्फत ग्राहकांना कोणतेही प्रकारचे शुल्क न करता विनाशुल्क जलमापक बसवण्यात येणार आहेत. हे जलमापक अचूक आणि योग्य असून सर्व तांत्रिक निकष हे पनवेल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तपासणी करून घेण्यात आलेले आहेत. जलमापक बसवल्यानंतर देखभाल आणि दुरुस्ती 3 वर्षांपर्यंत पनवेल महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा येणार नाही. प्रत्येक कार्यकर्ता एकरूप होऊन काम करणार आहे. त्यामुळे महासंसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यंदाच्या निवडणुकीत किमान 3 लाखांच्या मतांची आघाडी घेऊन विजयी होतील असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या छोटेखानी बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश विनेदार, श्रीनंद पटवर्धन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, चंद्रशेखर सोमण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीचा प्रत्येक उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकला पाहिजे, यासाठी महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष, नेते मंडळी आणि पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. रायगड मतदारसंघात प्रचाराची रणनीती ठरली असून होम टू होम प्रचार करून सुनील तटकरे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुनील तटकरे तर महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्यात मुख्य लढत होणार आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, युवा सेना प्रमुख संजय म्हात्रे आणि पदाधिकाऱ्यांनी ग्राउंडवर प्रचारास सुरुवात केली आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, युवा सेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे, पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, संपर्क प्रमुख यशवंत मोकल, शहर प्रमुख दिनेश पाटील, युवा सेना तालुका प्रमुख रोहन म्हात्रे आदी उपस्थित होते. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची बैठक भाजप जिल्हा कमिटीचे सदस्य मोहन पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये पेण तालुक्यातील भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत जिते, हमरापूर, वाशी, ज्योतिर्पाडा, पाबळ तसेच पेण नगरपालिका हद्दीतील एकूण 210 पोलिंग बूथवर प्रत्यक्ष जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या अनुषंगाने देशातील गरीब जनतेसाठी केलेल्या विकास कामांचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक बूथवर जाऊन छोट्या मोठ्या सभांद्वारे जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या माध्यमातून युतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना बहुमत मिळवण्याचे उद्दिष्ट असणार असून तालुक्यातील सर्व जुने जाणते कार्यकर्ते कामाला लागल्याचे मोहन पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्हा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 7 मेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुरुड तालुक्यातील कोर्लई, सुरुई, मांडला, महाळुंगे, भोईगर, वारशिव या मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किशन जावळे यांनी भेट दिली. यावेळी मुरुड तहसीलदार रोहन शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार शेखर खोत, मंडळ अधिकारी तुषार काकडे, तलाठी वृषाली पाटील, संदेश पाटील, अमृत चोगले यांच्यासह
अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी अधिकाऱ्यांशी मतदान केंद्रांवरती सुविधांबाबत चर्चा केली। दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली। तसेच रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, प्रथमोपचार पेटीसह सुविधा मतदान केंद्रांवर असाव्यात याची पाहणी केली। मतदारांना आकर्षित आणि जागृत करण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार खालापूर यांच्या वतीने खोपोली ते कर्जत वाया पळसदरी मार्गे सायकल रॅली काढण्यात आली असून या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कर्जत विधानसभा मतदारसंघात स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती करता छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिळफाटा, खोपोली ते शिवाजी महाराज स्मारक कर्जतपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये अनेक सायकल स्वारांनी या उपक्रमात लोकशाही प्रती आपली जबाबदारी डोळ्यासमोर ठेवून आनंदाने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नेराळे, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुक्त तांबोळी, खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यावर उपविभागीय अधिकारी अजित नेराळे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। JNPA बंदरात एक्सपोर्ट करण्याच्या तयारीत असलेल्या एका ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागल्याचा प्रकार घडला आहे। JNPAच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नातून आग आटोक्यात आणल्याने बंदराच्या प्रवेशद्वारावरच स्फोटक सदृश परिस्थिती टळली। पुढील अनर्थ टळला असला तरी वाहतूकदार कंपनीच्या बेफिक्रीपणामुळेच ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत तातडीने कारवाईची मागणी करण्याबाबत JNPA प्रशासनाला कळवण्यात आले आहे। मागील एक आठवड्यापासून वाशीच्या पुनर्विकास प्रकल्प सुरू असलेल्या रहिवाशांच्या संक्रमण इमारतीत एका माकडाने मुक्काम ठोकला आहे। काही केल्या हे माकड इथून हलायला तयार नसल्याने येथील रहिवासी प्रति हनुमान म्हणून त्याला खाऊ पिऊ घालत आहेत, पण त्याच्या उपद्रवी कृत्यांनी देखील हैराण झाले आहेत। वाशी अग्निशमन दलाकडे त्यांनी याबाबत दाद मागितली, पण त्यांच्याकडे देखील यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे तुर्तास या माकडाला सहन करण्याशिवाय येथील रहिवाशांना पर्याय उरलेला नाही। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला राजकीय हादरे देण्याचे काम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे त्यांच्याकडून होत आहे। नुकतेच मुरुड येथील शेका पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता शेका पक्षाचे जुने आणि ज्येष्ठ नेते नंदू म्हात्रे, लक्ष्मण महाले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सुतारवाडी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्ष संघटनेला बळकटी मिळाली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीत शेका पक्षाला सुरंग लावून निवडणुकीत आपले पारडे कसे जड होईल याची रणनीती राष्ट्रवादीच्या तटकरे कुटुंबाकडून अचूक आखली जाते। यावेळी नंदू म्हात्रे म्हणाले की आम्हाला जनतेत जाऊन काम करण्याची सवय आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांची उमेदवारी घोषित झाली आहे, त्यामुळे सुनील तटकरे साहेबांनी या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी, विजयी करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मंडळी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे सांगितले। ऑनलाईन फसवणुकीच्या बँक खाते उघडणाऱ्या दोघांना सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे। त्यांनी वापरलेल्या बँक खाते गोठवून त्यामधील 15 लाखाची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। ट्रेडिंगच्या बहाण्याने नागरिकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळ्या देशभरात सक्रिय झाल्या आहेत। अशाच काही टोळ्यांनी नवी मुंबईतील नागरिकांना देखील लाखोंचा चुना लावला आहे। यामध्ये वापरण्यात आलेल्या बँक खात्यांची माहिती सायबर पोलिसांकडून मिळवली जात होती। यासाठी सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे उल्हासनगर येथील इंडसइंड बँकेतील एका कर्मचाऱ्याचे धागेदोरे उघड करून दोघांना अटक केली आहे। प्रवीण कुमार मिश्रा आणि अशोक चव्हाण अशी त्यांची नावे आहेत।